त्याच बरोबरीने पाहिलं गेलं तर नक्कीच ऋतिक पांडे ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर ऋतिक पांडे जो खेळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप पाटील याला आपण पाहतोय. या मॅचमध्ये नक्कीच मागील मॅचमध्ये विचार केला संदीप पाटीलची एक विस्फोटक खेळी देखील आपण पाहिली होती. चांगली खेळी आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावाचा बोलबाला या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. ऑन स्ट्राईक पहिलाच बॉल अरे वा पाठने फोर्स करायचा होता पाठ आणि बॉलचा जे संपर्क नाहीये टप्पा कुठल्या स्पॉट मध्ये पडला त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि यावेळी विचार केला तर नक्कीच हा आलाय डॉट बॉल सुरुवात दमदार आणि खूप चांगली पाहायला मिळाली गोलंदाज आपण शिवमची पाहतोय लेफ्ट आर्म हो जबरदस्त फटका ऑन साईडला इथे पाहिलं गेलं तर ऋतिक पांडे याने मात्र बॉल एक्झिक्यूट केला आणि यावेळी जर पाहायला मिळालं तर डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि या दोन धावा टीमच्या स्कोर कार्डवर प्रारंभाने शुभारंभ होताना देखील पाहतो या मागचा पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने प्रहार केला लोंगान क्षेत्रामध्ये फिल्डर के मस्तक पे दस्तक आणि बॉल गेलाय चौकार. आता सध्या विचार केला धावफलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा दांडी 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 गुल यूज इट फर्निचर डिस्ट्रॉय आणि नक्कीच या मॅचची गोल्डन विकेट फार मोठी विकेट धक्का क्रमांक पहिला ऋतिक मुंडे बॅक टू द डगआउट. नक्कीच ऋतिक पांडे एक मोठी विकेट या मॅच मध्ये लागताना आपण पाहिली आणि आता सध्याच्या घडीला एक पहिल्या बॉलवर जर विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती त्यानंतर एक चौकार ठोकला त्यानंतर ऋतिक पांडेची विकेट सॅक्रिफाईस यावेळी इथे मात्र नक्कीच थांबायचं नाव घेत नाहीये बॅटर शेईल आणि शेईलने ठोकलाय एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलमान दिला बॉलला सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला नजराना पेश करताना शेहीन हा बॅटर संदीप पाटील आणि शेहीन ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने नक्कीच त्याच पद्धतीची ते पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम शेहीन आणि संदीप पाटील हे जे करेल का प्रश्न देखील भरपूर उपस्थित असतील. 4 षटकांची लढत सध्या धावफलक 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले 20 लॉस ऑफ 1 विकेट 12 धावा एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. संदीप पाटील ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला मॅच मध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले योगेश मोर द विकेट पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर पाठची कडा संदीप पाटीलची विकेट महत्वाची विकेट गोल्डन डकचा शिकार होताना संदीप पाटील बॅक टू द डगआउट. तर संदीप पाटीलने आपल्या संघाची साथ सोडली आता यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले हमजा आणि त्याच्या जोडीला आपण पाहायला गेलं तर एक सेट बॅटर शेला पाहतोय. ओहो बॅटची कडा बॉल पाठीमागे चालला यष्टीरक्षक स्वतः बॉल पर्यंत पोहोचला देखील कोणते धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. यावेळी विचार केला तर हा आलाय डॉट बॉल. अशी जबरदस्त कामगिरी खूप चांगली कामगिरी या मॅच मध्ये करताना पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केले त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विचार केला तर नक्कीच
शॉर्ट बॉल आलाय. पुढील बॉल बॉल असेल योगेश. जबरदस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि इथे पाहिलं की तर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे डीप मध्ये. यावेळी विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. 13 या आकड्यावर 13 लॉस ऑफ 2 विकेट. सध्या विचार केला 8.67च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग आणि टीमची आपण पाहतोय. उलटाच बॉल ऑन साईडला इथे डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे आणि नक्कीच एक सिंगल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. याच दरम्यान विचार केला तर एका धावेने धावफलक पुढे सरकते. 14 या आकड्यावर इथे जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त फटका इथे पाहिलं गेलं तर नक्कीच फिल्डर होता तिथे उपस्थित आणि विकी सिंग गेला बॉल पर्यंत पोहोचला देखील आणि वेगाने बॉल कव्हर देखील केला आणि इथे पाहिलं गेलं तर 2 धावा डेफिनेटली ते कंप्लीट होताना पाहिल्यात आणि फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक मध्ये जाऊन पोहोचले. 16 म्हणजे 16 या आकड्यावर लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त फिल्डिंग विकी सिंगची मात्र पाहायला मिळाली. चांगला एफर्ट आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये देताना सोबत विकी सिंगला आपण पाहिलं 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात. योगेश ओहो कुठना टेक असा काही फटका खेळायचा होता. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच स्विंग अँड मिस सातत्याने गतीमध्ये परिवर्तन आणि इथे चेंज द पेस सातत्याने म्हणजे मात्र पाहायला मिळतंय. याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये धावफलक टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 16 या आकड्यावर. क्रमांक आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं आणि विश्वास संपादित केलाय. हे तर या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये नक्कीच केतनला देखील परिवर्तन करावा लागेल. येईल हा पाटर अजूनही मैदानामध्ये शेष आहे हे देखील विसरून चालणार नाही या मॅच मध्ये. ओहो इथे फटका दमदार आहे. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करताना इथे पाहतोय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि हो की नाही हो की नाही पंचांकडे देखील अपील केले. प्रश्न विचारला गेलाय आणि नक्कीच पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. याच अनुषंगाने नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक किंमत जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल केतन या गोलंदाजाचा असेल. समोर खेळला येईल याच्या बॅट मधनं इट्स आउट ऑफ द पार आणि वाघाची दाढ येईल. शेलीच्या पाठमध्ये एक षटकार ठोकला. नक्कीच आपण चर्चा केली होती या मॅच मध्ये शेल नावाचा बॅटर अजून सेट आहे आणि ती देखील मनामध्ये सातत्याने भेटी भेटी ती मात्र जागृत असेल. फिल्डिंग करणार टीम इलेक्ट्रा स्ट्रायकर्स या संघावर यात काही शंका नाहीये. त्या विचार केला तर हाय व्होल्टेज ग्राम आपल्या भेटीला आला. एका साईडला पाहिले गेले तर इलेक्ट्रा स्ट्रायकर्स त्याच्या अगेन्स्ट युनायटेड 11 पुन्हा एकदा जबरदस्त जसा बॉल स्लॉट मध्ये आला तसा त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. शैलेच्या पाठ मधनं लागोपाठचा दुसरा षटकार.
वा डीजे 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 30 धावा, 30 रन यहाँ पर. उलटाच बॉल होता, संधी निर्माण झाली होती या बॅटरला आणि इथे विचार केला तर नक्कीच तपासणी देखील केली पंचांनी आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच नो बॉल असेल. ऑन फील्ड अंपायर यांचा डिसिजन आलाय नो बॉल आणि इथे पाहिलं गेलं तर नो बॉल असेल. ओके, नो बॉलच्या साह्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. 31 लॉस ऑफ 2 विकेट, 31 लॉस ऑफ 2 विकेट, 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि नक्कीच उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट येईल. त्याच्या पाठमध्ये आपण विस्फोटक केली पाहिजे आणि यावेळी देखील याच्या पाठमध्ये लागोपाठचा तिसरा षटकार ठोकलाय. जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाहिलं तर 8 बॉल आणि 27 नॉट आउट. स्टेल बॅटर विस्फोटक खेळली सध्याच्या घडीला. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली आणि डिक्लेअर झोन मध्ये धावा काउंट होतील 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 39 लॉस ऑफ 2 विकेट, 39 लॉस ऑफ 2 विकेट, 39 या आकड्यावर. नक्कीच नक्कीच या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी या पाटरची. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, इथे टीम मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे आणि नक्कीच प्रयत्न देखील चांगले केले. यावेळी जर विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 42 लॉस ऑफ 2 विकेट आणि आतापर्यंत वैयक्तिक आणि आपल्या संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना मॅच मध्ये शैल या पाटरला आपण पाहतोय. 6 बॉल 10 बॉल आणि 13 रन्स टू नॉट आउट. शैल पाटर विस्फोटक बॅटिंग या मॅच मध्ये करताना आपण शैल या बॅटरला पाहतोय. 10 बॉल 13 रन्स टू नॉट आउट. शैल बॅटर विस्फोटक खेळली सध्याच्या घडीला मॅच मध्ये आणि नक्कीच ऑन स्ट्राईकला देखील या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर नक्कीच शैल हा बॅटर पाहतोय. सध्या पाहिलं गेलं ऋतिक पांडेने आपल्या संघाची साथ सोडली, संदीप पाटीलने आपल्या संघाची साथ सोडली, पण त्याचा कोणताही असर या मॅच मध्ये शैल या बॅटरने इथे करू दिला नाहीये. कारण की आतापर्यंत 10 बॉल आणि 3 धावांची एक विस्फोटक केली ती मात्र आपण शैल याच्या बॅट मध्ये पाहिली आणि ऑन स्ट्राईकला देखील शैलला पाहतो. युवराज, युवराजचा पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच फटका फसला होता आणि इथे लोमॅस लँड मध्ये क्षेत्रक्षक तिथे उपस्थित नव्हता. एक सिंगल घेण्याचा फक्त प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेचा कोणताही मानस इथे केला नाहीये. याच अनुषंगाने धावसंख्या एकने पुढे सरकते 41 41 या आकड्यावर. 41 41 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. हमजा, ओहो, इथे पाहिलं तर नक्कीच 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 हे चित्र पाहायला मिळणारच होतं आणि तेच इथे पाहायला मिळालं कारण की या मॅच मध्ये करायचं होतं आणि नक्कीच शैल या बॅटरला स्ट्राईकवर आणण्यासाठी आपली विकेट इथे हमजा याने इथे सॅक्रिफाईस केली आणि याच अनुषंगाने आता पाहिलं गेलं तर नक्कीच शैल हा बॅटर ऑन स्ट्राईकला पाहणार आहोत या मॅच मध्ये. पुढील बॉल असेल युवराज, नौफलक 41. ओहो, हेलिकॉप्टर विकी सिंग आला बॉलवर आणि कोणती चूक केली नाहीये, अगदी घरपोच तेव्हा शैल बॅटर बॅक टू द डगआउट.
हॉलिस्टिक अक्षय न्यू पार्टनर मैदानामध्ये दाखल झाला आणि या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच ज्या खेळीचा अंत करायचा होता त्या खेळीचा अंत करताना गोलंदाज युवराजने आपलं रचलं. विकी सिंगने चांगला कॅच पकडला. फलक 41, लॉस ऑफ 4 विकेट. ओहो, आडवा पाठने फोर्स केला इथे टीममध्ये. त्याच दरम्यान डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला आणि फलक 43, 43 या आकड्यावर शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या मॅच मधले, या इनिंग मधले, यात काही शंका नाही आहे. युवराज चांगली गोलंदाजी आपल्या संघाला इथे कमबॅक करायचं होतं आणि तेच कमबॅक करून दिलंय. हो हो, इथे पाठमध्ये चेंडू होता, इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न देखील केला होता. आणि इथे पाहिले गेले तर नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न मोह आवरला नाहीये आणि यावेळी विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागते. विकेटचा पतन, आणखीन एक गडी तंबूच्या आसरावर जाताना मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल आणि हॅलो स्टिक, आवाज आवाज, हॅलो स्टिक, हॅलो. शेवटचा बॉल असेल आणि नक्कीच डाऊन द स्टिक यावेळी विचार केला तर नक्कीच हा देखील आलाय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक 45, लॉस ऑफ 5 विकेट. 45, 45 या आकड्यावर शेवटचा बॉल असेल. जबरदस्त कामगिरी या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच युवराज याला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं होतं आणि खूप चांगली कामगिरी शेवटच्या मोमेंटला हिट विकेटची विकेट सॅक्रिफाईस करताना बॅटर रोहितला आपण पाहतोय. आणि यावेळी जर बॅटला एज लागली त्यानंतर बॉल जाऊन आदलला यष्ट्यांवर आणि यावेळी जर नक्कीच पाहिलं गेलं तर विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली बॅटर रोहितला आणि याच अनुषंगाने धावफलकाचा 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले. 45 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 24 बॉल्स, 46 रन टू विन. तुम्हाला बॅटिंग इलेक्ट्रा स्ट्रायकर्स 1 बॉय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच ह्या पद्धतीने शेईल या बॅटरने बॅटिंग केली. त्याच पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये इथे करावी लागेल इलेक्ट्रा स्ट्रायकर्स या संघाला. नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. सध्या पाहिलं गेलं तर स्ट्राईकला आपण विकी सिंगला पाहतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त विस्फोटक खेळी करून आपल्या संघाला नक्की संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. तो विकी सिंग आणि नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं गेलं तर नक्कीच
योगेशला पाहतोय. तर त्या मॅचमध्ये तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जर विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच बेकी सिंगला क्रीजवर थांबणं खूप आवश्यकता राहील या मॅचमध्ये. कारण की 24 बॉल आणि 43 धावांचं आव्हान ते समोर ठेवलं गेलंय. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 24 बॉल्स, 46 टू विन. ओहो! इथे पाहिलं गेलं तर लाईन चेक केली, तपासणी केली जाईल. व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक एकने सरकते पुढे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना मॅचमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला विकी सिंगला पाहतोय. मागील मॅचचा हिरो. हो, आडव्या बॅटने फोर्स केला. डीपमध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि फक्त आणि फक्त एका धाबेवर इथे समाधान मानावं लागलं. याच अनुषंगाने धावफलक 2ने पुढे सरकते. 1ने पुढे सरकते. या अनुषंगाने 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 23 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी असेल. एक्झॅक्टली या मॅचमध्ये नक्कीच चांगली फलंदाजी करायची. हे म्हणजेच विकी आणि योगेशला एक्झॅक्टली ऑन साईडला टीममध्ये प्रोटेक्शन यष्टीरक्षक देखील स्वतः गेला बॉलपर्यंत पोहोचला देखील आणि एक सिंगल तोपर्यंत आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 3 या आकड्यावर जाऊन देखील पोहोचली आहे. धावफलक जर पाहिलं गेलं तर 22 बॉल्स, 43 रन्स टू विन. विकी सिंग ऑन स्ट्राईक. विकी सिंग इथे पाहिलं गेलं तर नक्कीच फटका चांगला आहे आणि नक्कीच डिक्लर मध्ये नाही गेला तोपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक एकने पुढे सरकते. 4 रन, 3 balls and 4 runs, 21 balls and 42 runs to win batting team. पुढील बॉल धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला. इथे फटका चांगला होता पण बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि आल्या 2 धाबा आणि 2 धाबांच्या मदतीने आता धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. पुढील बॉल जबरदस्त फटका आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. सिक्सर. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच या मॅच मध्ये ज्या पद्धतीने ते फटकेबाजी करायची होती आणि ती सुरुवात आणि एक्झॅक्ट या मॅच मध्ये करताना बॅटर योगेशला आपण पाहतो एक षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंद जे मात्र डगआउट कक्षामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. धावफलक 12 या आकड्यावर 20 लॉस ऑफ 0 विकेट. योगेश ऑन स्ट्राईक 3 बॉल 9 धावांची खेळली. त्याच्या 5 मध्ये आपण पाहतो त्याच अनुषंगाने विकी सिंग नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याच्या 5 मधनं 2 बॉल आणि 2 धावांची खेळली आपण पाहिली. उलटाच बॉल ऑन साईडला फटका दमदार आणि बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हर मध्ये धावफलक त्याबद्दल जोडल्या गेल्या 14 या आकड्यावर. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला विचार केला तर अजूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असतील ती म्हणजेच 32 धावांची. 32 रन टू विन. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 14 लॉस ऑफ 2 विकेट. 0 विकेट. माफ करा 0 विकेट. अजूनही विकेट नाही आहे. विकी सिंग आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर योगेश जोडी पाहतोय.
इथे पाहिलं गेलं तर क्रमांक 2च्या षटकाला होती सुरुवात आणि या क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाईट केले गोलंदाज ऋतिक पांडे. पहिलाच बॉल विकीसाठी होता, विकी स्विंग. इथे पाहिलं गेलं तर नक्की फटका बसला आणि या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचची गोल्डन फार मोठी विकेट, गोल्डन डक चा शिकार अडकवलं होतं. सापलं रचलं होतं विकीसाठी आणि त्या सापल्यामध्ये अडकताना त्या मॅच मध्ये विकी सिंगला आपण पाहतो. धक्का क्रमांक पहिला, बॅक टू द डगआउट विकी सिंग. न्यू बॅटर मनोहर तो मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय. विवेक असेल, सॉरी, विवेक सिंग असेल आणि नक्कीच नक्कीच छोटा बंधू मैदानामध्ये मधून गेलाय, पण आता मोठा बंधू मैदानामध्ये एंटर झालाय. इथे पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मध्ये लाऊड अपील देखील पंचांकडे केली होती. इथे पाहिलेलं तर नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या एक धाव इथे कंप्लीट होताना देखील पाहतोय. एका धावेच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले ते मात्र 15 या आकड्यावर. 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. एका विकेटचा मोबदल्यात इथे पाहिलं गेलं तर नक्कीच शॉट एक्झिक्यूट केलाय पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील पोहोचला आणि एका धावेची मागणी केली होती आणि यशस्वीरित्या एक धाव इथे कंप्लीट होताना देखील पाहतो. एका धावेच्या मदतीने आता धावफलक ते मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. पहिला विकेट नक्कीच आपल्या संघाची साथ सोडली विकेट सिंगने. त्यानंतर विवेक सिंग आपला मोठा बंधू नक्कीच मैदानामध्ये एंटर झाला आणि नक्कीच या मॅच मध्ये आता विकेट सिंगची नक्कीच कमी भासून देतील की नाही हा देखील प्रश्न असेल. विवेक ऑन स्ट्राईक, उलटाच बॉल बॅटची कडा. इथे पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. एक सिंगल दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, कॉल तर दिलाय आणि नक्कीच फक्त आणि फक्त एकापेक्षा अधिक मिळणार नाही हे देखील विवेक सिंगला इथे माहित होतं आणि योगेश या बॅटरला इथे नकार दिलं आणि धावफलक एकने पुढे सरकते. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजून या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अजून बॉल असतील शिल्लक, ते म्हणजेच 14 आणि 14 बॉल म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 29 29 धावा. 14 बॉल 29 धावा, मोठे फटके येणे देखील आवश्यकता असेल मॅच मध्ये. क्रमांक 2च्या षटकाला झाले सुरुवात. ऋतिक पांडे मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हा देखील प्रश्न असेल. ऋतिक पांडे गोलंदाजी ट्रॅकवर, ट्रॅक ओव्हर द विकेट. हो हो, चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा. इथे बॅटर योगेशला हा बॉल समजला नाहीये. यावेळी विचार केला तर हा डॉट बॉल. गुड कमबॅक करताना मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा वापसी करताना ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. सध्या मॅच मध्ये आता संकट आलंय. या संकटाला दूर करायचं असेल तर मोठे फटके येणं आवश्यकता असेल. पण 8 बॉल 12 धावांची खेळी करणारा योगेश हा देखील मैदानामध्ये सज्ज आहे हे देखील विसरून चालणार नाही या मॅच मध्ये. फटका दमदार. इथे पाहिलं तर नक्की क्षेत्ररक्षक तिथे होता उपस्थित. पॉइंट मध्ये बॉल आणि गलीमध्ये बॉल जाऊन विसावतोय. 2 धाब्यांची मागणी इथे केली होती आणि या 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा, 19 19 धावा आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि या 27 धाब्यांची आवश्यकता. 27 धावा, 13 डीजे
फक्त या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 27 धावा. मॅचमध्ये घडेल काय, मॅचमध्ये बिघडेल काय, येणारी वेळ इथे मात्र सांगून जाईल. तर त्या मॅचमध्ये जर विचार केला योगेश आणि विवेक ही जोडी पाहतोय आणि सध्या नक्कीच मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर एखाद्या मोठा फटका पहिल्या बॉलपासून अटॅक करावा लागेल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल विकेट खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी स्टेल करत असताना, कारण की एक विस्फोटक फलंदाजी देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली, त्याच अनुषंगाने ते आता आपण पाहिलं गेलं तर क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय आणि जबरदस्त कामगिरी. पहिला बॉल डॉट आलाय, 11 बॉल 27 टू विन. हो इथे फटका दमदार ऑन साइड मध्ये आणि तो बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. फलक आता पुढे सरकते. 21 लॉस ऑफ 1 विकेट. आता मॅच मध्ये 10 बॉल 25 रन्स टू विन. बॅटिंग टीम पुढील बॉल फटका चांगला आहे इथे लोंगा क्षेत्रामध्ये आणि नक्कीच झेल बाद कॅचची संधी निर्माण झाली होती आणि कॅच मात्र नक्कीच पकडला गेला आणि विकेटचं पतन. आता दोघे बंधू नक्कीच डगआउटच्या कक्षाला जाताना आपण पाहतो या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता असेल. 25 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 25 रन्स टू विन. बॅटिंग टीम स्टील. ओहो इथे एक खराब बॉल. लाईन चेक केली, तपासणी केली पंचांनी. व्हाईट बॉल असेल आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकते. 22 रन्स टू विन. 9 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. ओहो दांडी 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 गुल स्टील जबरदस्त. फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराल्या मॅच मध्ये. तर शिवम न्यू बॅटर क्रमांक 1 षटक ज्यांनी कंप्लीट केलं होतं आपल्या संघासाठी आणि तोच शुभम आता फलंदाजीसाठी देखील आपण पाहतोय. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करताना या मॅच मध्ये आपण शैली बॅटरला पाहतोय. धावफलक आता पाहिलं गेलं तर 22 रन्स टू 3 विकेट. लॉस ऑफ 3 विकेट आणि या मॅच मध्ये 8 बॉल आणि 24 रन्स टू विन. बॅटिंग टीम इथे फटका दमदार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी आणले. खेळाडू कक्षामध्ये देखील थोडस इथे आनंद सेलिब्रेशन करताना पाहतोय. ठोकलाय षटकार. नक्कीच नक्कीच षटकाराने पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंदाचं वातावरण तयार या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. ओहो इथे लाईन चेक करावी लागेल नक्कीच. नो डाऊट व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलक आता पुढे सरकते. 29 लॉस ऑफ 3 विकेट.
7 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आला तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. शैली गोलंदाजावर अटॅक चढवलं गेलं. 7 बॉल 17 धावेंची आवश्यकता. समोर इथे खेळायचा प्रयत्न, विकेट करायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, बॉल पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचला. आणि यावेळी विचार केला तर 13 रन्स 6 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. हा बॉल 16 धावा मॅचमध्ये घडेल का, मॅचमध्ये बिघडेल काय, येणारे चेंडू आणि येणारे वेळ इथे मात्र सांगून जाईल. डीजे न्यू बॅटर एंटर झालाय मैदानामध्ये. सुनीत हा बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. मोठा फटका देखील येणं आवश्यकता असेल मॅचमध्ये. सुनीता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर शिवम. ओहो, ब्लॉक होलचा बॉल होता. इथे पाहिलं गेलं तर नक्की डायरेक्ट हिटची संधी होती आणि संदीप पाटीलने डायरेक्ट हिट केलं आणि विकेटचं पतन. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. योगेश बॅक टू द डगआउट. विकेट इथे गमवताना पाहिली आणि या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 5 बॉल आणि 16 धावेची जबरदस्त डायरेक्ट हिट केलं संदीप पाटीलने. आणि नक्कीच यावेळी विचार केला तर विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागेल योगेशच्या बॅटरला. एक सेट बॅटर होता आणि आवश्यकता होती क्रॉपिंग क्रीजवर थांबण्याची. आणि नक्कीच आपल्या संघाची साथ सोडताना या मॅच मध्ये योगेश हा बॅटर समोर लॉफ केलं. इथे पाहिलं गेलं शेईलाला आणि विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद होतोय. आणखीन एक गडी तंबूच्या आसपास जाताना मॅच मध्ये. या मॅच मध्ये आता संकट आलंय समर्थ पाटेकर आणि टीमवर. संकटाच्या छायेत पाटेकर आणि टीमला आपण पाहतोय आता, कारण की या मॅच मध्ये आवश्यकता असेल 4 बॉल आणि 16 धावेंची. हॅलो. जबरदस्त गोलंदाजी करताना आपण गोलंदाजाला पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्की शॉर्ट सिलेक्शन केलं, एक्झिक्युटिव्ह केलाय क्षेत्ररक्षक शेईच्या अगोदर हा बॉल कलेक्ट केला. आणि या दरम्यान विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 31 लॉस ऑफ 5 विकेट. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता असेल. हॅलो हॅलो. 3 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी.
3 बॉल 15 धावांची आवश्यकता. 31 लॉस ऑफ 5 विकेट. संकटाला दूर करायचं असेल तर संकटात तुटून पडावं लागेल या मॅचमध्ये. 3 बॉल 15 धावा. बॉलवर अटॅक करणं आवश्यकता होती आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे दबाव निर्माण झालाय बॅटिंग टीम म्हणजेच इलेक्ट्रा स्ट्रायकर्स या संघावर आणि पकड निर्माण केले या मॅचमध्ये. युनायटेड 11 या संघाने चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंगची मते युनायटेड 11 या संघाकडे आपण या मॅचमध्ये पाहिली. फुल टॉस बॉल होता. इथे बॉल पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षक स्वतः बॉलपर्यंत संदीप पाटील गेला आणि यावेळी विचार केला तर एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 31 आणि एक बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असेल. एक बॉल 14 धावांची आवश्यकता. एखादा नो बॉल जर आला षटकार ठोकला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये येतील का प्रश्न देखील उपस्थित असेल. व्हाईट बॉल आलाय. 33 33 एक बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. कोणताही चेंडू जर अवांतर फेकला नाही तर नक्कीच युनायटेड 11 हा संघ हा सामना जिंकू शकतो आणि यावेळी एक दमदार विजय संपादित केलाय युनायटेड 11 या संघाने. जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघाला एक दमदार विजय संपादित करून देणारा शेहिल ठरतोय मान ऑफ द मॅचचा मानकरी. चला शेहिल आपण या आणि आपण आपला अवॉर्ड इथे